टप्प्याटप्प्याने मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करूया पटकन. मी चित्र काढत आहे आत्ता. मी आत्ता चित्र काढत आहे. हे वाक्य आपल्याला इंग्लिश करताना कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म ही बेसिक रचना इंग्लिशमध्ये वाक्यांची करायची. आता चित्र काढणारे कोण आहे तर मी आहे. मी हा झाला करता, म्हणजे आपण आय घेणार. आत्ता चित्र काढते म्हणजे चालू क्रिया आहे आणि आत्ताची चालू क्रिया असताना आय असला की एम आणि आय एन जी असं घ्यायचंय क्रियापदाला आय एन जी. मग आय एम चित्र काढणं याला क्रियापद आहे ड्रॉ. त्या ड्रॉला आपण आय एन जी लावून म्हणायचं आय एम ड्रॉइंग. आय झाला करता, एम ड्रॉइंग हे झालं क्रियापद. आता मी काय काढते तर चित्र. मग चित्र हे झालं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. ते क्रियापदानंतर घ्यायचं. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. अ पिक्चर आणि आत्ता म्हणजे नाव. रचना आपली तयार झाली आणि वाक्य पण जोडीला तयार झालं. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर नाव. आय हा करता सब्जेक्ट, एम ड्रॉइंग हे वर्ब क्रियापद, अ पिक्चर हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि नाव हा अजून एक पुढचा शब्द आत्ता सध्याची क्रिया दाखवणारा हा शब्द. आता हेच जर मी म्हटलं की मी बराच वेळ चित्र काढत आहे. मी बऱ्याच वेळापासून चित्र काढत आहे. परत इथे आपण सुरुवात सेम करणार, रचना तर सेम करणार. कर्ता क्रियापद आणि कर्म. कर्ता घेणार आय, पण आता क्रिया बऱ्याच वेळापासूनची असल्यामुळे आणि वर्तमान काळातलीच आहे म्हटलं म्हणजे वर्तमान काळी. मग जेव्हा क्रिया बऱ्याच वेळाची असते वर्तमान काळातली तेव्हा आपण हॅज किंवा हॅव घ्यायचं. पण आय हा करता असल्यामुळे आपण त्याला हॅज नाही घेत. ही शीट करता असताना हॅज घेतो, आय करता असताना आपण हॅव घेतो. मग आय हॅव अधिक बीन अधिक क्रियापदाला आय एन जी बिफोर. आय हॅव बीन ड्रॉइंग. हॅव बीन ड्रॉइंग हे झालं बराच वेळ एखादी क्रिया वर्तमानात जर चालू असेल तर घ्यायचं क्रियापद. आय हॅव बीन ड्रॉइंग. काय ड्रॉ करते परत पिक्चर म्हणजेच कर्म झालं ऑब्जेक्ट. ते क्रियापदानंतर घ्यायचं इंग्लिशमध्ये. आय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर. अ पिक्चर हे झालं ऑब्जेक्ट आणि बराच वेळ याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर अ लॉंग टाइम. आय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर फॉर अ लॉंग टाइम. आय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर फॉर अ लॉंग टाइम. आय करता, हॅव बीन ड्रॉइंग तिन्ही शब्द मिळून झालेलं क्रियापद. अ पिक्चर हे झालं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि फॉर अ लॉंग टाइम ही जास्तीची फ्रेज म्हणजे ऍडिशनल वाक्प्रचार जो आपण सगळ्यात शेवटी लावायचा. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जेव्हा विचार करून तुम्ही बनवाल वाक्य तेव्हा वाक्य बनवायला कठीण नाहीये. सराव करत राहा.